जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडाचा समावेश झालाय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ऐतिहासिक वारसा असणारा हा पन्हाळगड आता जगाच्या पाठीवर आपला ठसा उमटवणार आहे। पन्हाळगडाची जागतिक वारसा स्थळात नोंद झाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज पन्हाळगडाला भेट दिली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। शिवाय वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यालाही त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी देशभरातील 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाल्याचा आनंद सगळ्यांनाच झालाय। आता आपली जबाबदारी वाढली असून येणाऱ्या पर्यटकांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा विचार करून त्या पद्धतीने पन्हाळगडावर लवकरच नियोजन केलं जाईल, असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। दरम्यान पन्हाळगडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून भरघोस निधीची उपलब्धता करण्यात येईल। तसंच स्थानिक नागरिकांना त्रास होईल अशा चुकीच्या गोष्टी होणार नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। अभिवादन केलं। कालच डिक्लेअर झालेल्या पन्हाळा म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जो समावेश झाला जागतिक वारसा स्थळामध्ये आणि त्याच्यामध्ये पन्हाळगडाचा सुद्धा समावेश झाला, हा आपल्या सगळ्या कोल्हापूर वासियांच्यासाठी अभिमानाचा, सन्मानाचा आणि खूप प्रेरणा देणारा अशा पद्धतीचा क्षण आहे। कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलार साहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये पन्हाळगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। महाराजांच्या युद्धनीतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पन्हाळगडावरची पावनखिंडीतली लढाई ही सुद्धा खूप इतिहासाला आणि आपल्या सगळ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे। या सगळ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये झाल्यामुळे नवीन पिढी समोर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा इतिहास भविष्य काळामध्ये सुद्धा खूप प्रेरणा देत राहील आणि पन्हाळगडाच्या निमित्तानं तमाम सगळ्या कोल्हापूर वासियांचा सुद्धा हा खूप अभिमानाचा क्षण असल्यामुळे आज पहिल्यांदा इथं आपण येऊन पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेतलं, बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याला हार घातला आणि हा वारसा स्थळामध्ये झालेला समावेश आणि त्याचा आनंद आपण सगळेजण व्यक्त करतोय। या निवडीमुळे तर हे जगाचं लक्ष या गोष्टींवर असणार आहे, जगातले पर्यटक इथं येणार आहे, तर त्या दृष्टीने आता पुढे कशा पद्धतीने आपली देखील आता जबाबदारी वाढलेली आहे। निश्चितपणाने ज्या पद्धतीने जागतिक वारसा स्थळामध्ये एखाद्या किल्ल्याचा किंवा एखाद्या वास्तूचा ज्यावेळेला समावेश होतो त्यामुळे साहजिकच जगातल्या पर्यटकांच्या दृष्टिकोनातून हे एक वेगळा अट्रॅक्शन पॉइंट होत असतो आणि साहजिकच त्या पद्धतीच्या सुविधा, त्या पद्धतीचं येणाऱ्या लोकांसाठीच्या चांगल्या सोयी, इथं अजून सुद्धा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं लागेल ते सगळं करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने भरीव निधीसाठी सन्माननीय आशिष शेलार साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांच्याकडे आम्ही मागणी करू आणि मला खात्री आहे की पन्हाळगडाचं महत्वच एवढं आहे की जे आपण मागू ते सगळं मिळण्यामध्ये काही कमी असणार नाही। पन्हाळवासी यांनी अभिनंदन केलेलं आहे, मात्र त्यांच्यावर कुठला अन्याय होऊ नये अशी देखील संभ्रम होता। या सगळ्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे की ज्यावेळेला एखादा गोष्ट आपण जागतिक वारसा स्थळामध्ये ज्याचा समावेश करतोय या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक अनावश्यक अशी भीती होती की यामुळे काय अडथळे तयार होतील, काय आपल्यावरती काय निर्बंध येतील काय, परंतु असे कुठलेही निर्बंध येणार नाहीत। उलट इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ इतका वाढेल की इथल्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने अजूनही चांगल्या पद्धतीने चांगल्या सेवा सुविधा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक चांगल्या आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा संधी उपलब्ध होणार आहे। बघितलं असेल विशाळगडावरती सुद्धा अशा पद्धतीची मोहीम चालली की अतिक्रमणाच्या बद्दल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने राज्य सरकारने अतिशय मोहीम चांगली घेतली। खरं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये जे अनन्यसाधारण महत्व असणारे हे सगळे किल्ले आहेत, त्यामुळे या किल्ल्यांचं संवर्धन, जतन आणि भविष्य काळाला प्रेरणा देण्यासाठी या सगळ्या वास्तू अधिक सुरक्षित करणं ही आमची जबाबदारी आहे। राज्य शासनाच्या वतीने यासाठी जे काही करता येईल ते पुढे सुद्धा भविष्य काळामध्ये आपण निश्चितपणे करणार आहोत। डेक्कन ओडिसी फार पूर्वी आपल्याकडे चालू होते 8-10 वर्षांपूर्वी, तोट्यात गेली, पण आता जागतिक स्तरामध्ये पन्हाळा आल्यामुळे आता पुन्हा एकदा ती नव्यानं सुरू करून ते पर्यटक इकडे जास्तीत जास्त डेक्कन ओडिसीच नाही, वेगवेगळ्या माध्यमातून अलीकडच्या काळात आपण जर बघितलं असेल तर गेल्या 5-10 वर्षांमध्ये 20 वर्षांमध्ये लोकांचा पर्यटनाकडे, दुर्ग पर्यटनाकडे खूप चांगल्या पद्धतीचा ओढा वाढलाय
आणि नवीन पिढीला तरी त्या सगळ्याविषयी खूप मोठं अट्रॅक्शन आहे. त्यामुळे फक्त त्याच्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने योग्य त्या कन्सल्टंटना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीचे ट्रॅक तयार करणं, चांगल्या पद्धतीने या सगळ्या पर्यटनाला आपल्याकडे ओढून घेणं, यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या वतीने एक SOP किंवा एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन तयार केला जाईल. त्याला निधी आणि निधीबरोबर योग्य पद्धतीची कार्यपद्धत आपण ठरवू आणि खूप चांगल्या पद्धतीनं या वारसा स्थळामध्ये समावेश झालेल्याचा आनंद नाही तर याचा उपयोग सुद्धा आमच्या सगळ्या लोकांना होईल अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणे करू.